नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे कारण ही गोष्ट फक्त स्कॅन्डल, घोटाळा किंवा बदनामीची घटना म्हणून नाही, तर ही गोष्ट आहे विश्वास, पैसा आणि नियम यांच्या जगात। ती आहे अर्थविश्वास। आज आपण इफिस्टीन फाईल आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याविषयी माहिती पाहणार आहोत। खास करून दोन महत्त्वाचे मुद्दे या संदर्भामध्ये मला तुम्हाला सांगायला आवडतील। सगळ्यात पहिलं काय की US डिपार्टमेंट ऑफ जस्टिस म्हणजे अमेरिकेच्या न्याय विभागाने एपिस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट अंतर्गत जवळपास 3.5 मिलियन म्हणजे 3.5 दशलक्ष रिस्पॉन्सेस पेजेस म्हणजे उत्तरदायी पाने जे आहेत हे कायद्याशी संबंधित सगळी कागदपत्रे प्रसिद्ध केले, अधिकृतपणे ते जाहीर आणि सगळ्या जगामध्ये ती खळबळ मारली। जानेवारी 2026 मध्ये ही पब्लिकेशन झालं। ही कागदपत्रे तुम्हाला सहज अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळेल, जी आहे justice.government म्हणजे US.justice.gov/epistic या लिंकवर तुम्हाला पाहता येईल। दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी मला सांगायला तुम्हाला आवडेल की रॉयटर्स जे आंतरराष्ट्रीय बातम्याचं वेबसाईट आहे, तर त्यांच्या रिपोर्टनुसार US व्हर्जिन आयलँड्स अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असणारे जे बेटे आहेत, त्या बेट्यामधल्या काही वकिलांनी असा कोर्टात दावा केला या बेटाच्या संदर्भात की JP मॉर्गन जे एक मोठी अमेरिकन बँक आहे आणि याने एपिस्टिंगसाठी 16 वर्षामध्ये जवळपास मोर दॅन 1 बिलियन इतका व्यवहार प्रोसेस केला। म्हणजे $1 अब्ज पेक्षाही जास्त व्यवहार प्रामुख्यानं या बँकेनं केला असं या वकिलांचं म्हणणं। इतकी मोठी फाईल रिलीज झाली। कल्पना करा की तुम्ही एका मोठ्या शहरातल्या फायनान्स मार्केटमध्ये म्हणजे आर्थिक बाजारामध्ये आहात। एका बाजूला मोठमोठ्या इमारती आहेत, बँका आहेत, फंड्स आहे, गुंतवणूक आहे आणि दुसऱ्या बाजूला सामान्य लोकांची बचत आहे, पेन्शन आहे, गुंतवणूक आहे आणि अचानक सरकारी वेबसाईटवर लाखो पानाचं डॉक्युमेंटेशन येतं। USच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या या 30 जानेवारी 2026च्या अधिकृत पत्रानुसार एकूण 6 दशलक्षपेक्षा जास्त पाने तपासले गेली। ही जी पाने आहेत, ही पाने प्रामुख्यानं इतकी महत्त्वाची आहे की जगातल्या मोठमोठ्या देशातली नावं त्याच्यामध्ये आपल्याला आता वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे, वर्तमानपत्रामध्ये आहे। प्रायर रिलीजचं 3.5 दशलक्ष रिस्पॉन्सिव्ह पेजेस जे आहेत ते रिलीज केले। इथं प्रश्न असा उभा राहतो की इतकी मोठी फाईल रिलीज झाली म्हणजे अर्थव्यवस्थेला काय फरक पडतो? हा प्रश्न तुमच्या आणि साहजिकच आहे सामान्य माणसाच्या मनात येणं हा साहजिक प्रश्न वाटते की हे नेमकं काय आहे की अर्थव्यवस्थेला याचा काय फरक पडेल? आपण ज्या देशात राहतो त्या देशाला काय पडेल? मित्रांनो, एपिस्टील फाईल म्हणजे नेमकं काय आहे याचं सोप्या भाषेत जर सांगायचं तर ही एक सरकारी म्हणजे कायदेशीर कागदपत्राची एक भली मोठी लायब्ररी आणि US डिपार्टमेंटच्या जस्टिसने यासाठी एपिस्टीन लायब्ररी कागदपत्राच्या ऑनलाईन संग्रह म्हणून एक अधिकृत पेजेस त्यांच्या वेबसाईटवर तयार केले आणि डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने स्पष्टपणे सांगितले की यापुढे देखील ॲडिशनल डॉक्युमेंट्स ओळखल्या गेली तर त्याचे अपडेट केल्या जाऊ शकतात। म्हणजे 500 पेक्षा जास्त रिव्ह्यूअर्स याच्यामध्ये तपासले जातात। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काही संवेदनशील किंवा काही खाजगी माहिती अनावधानाने दिसू शकते, ती मग राजकीय पुढाऱ्यांची असतील, नेत्यांची असतील, वैज्ञानिकांची असतील किंवा मोठमोठ्या प्रकारच्या सायंटिस्टची असतील। हे सगळं व्हिक्टीम प्रायव्हसीसाठी एक रिडक्शन आहे, म्हणून त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला आणि हा जो विषय तुम्हाला आज आला आणि उद्या संपला असा तुम्ही समजून घ्या। हा ऑनगोईंग सुरू राहणार आहे। ही एपिस्टीन फाईलमध्ये अनेक नवनवीन प्रकारच्या बातम्या, पुरावे हे येऊ शकतात। या एपिस्टीन फाईलच्या संदर्भामध्ये मला तुम्हाला हे सांगायला आवश्यक वाटतं की अर्थव्यवस्थेचा जो पहिला नियम आहे तो आहे विश्वास जर कमी झाला तर खर्च वाढतो। आता खरी गोष्ट काय आहे, हे फायनान्स ज्याला आपण अर्थकारण म्हणतो याच्यामध्ये एक शांत पण खूप शक्तिशाली एक नियम असतो। अर्थशास्त्रामध्ये तो आपल्याला अभ्यासाला मिळतो। जेव्हा एका मोठ्या संस्थेच्या भोवती विवाद सुरू होतो, संशय वाढतो, तेव्हा विश्वास हा अर्थव्यवस्थेमधला कमी होतो आणि विश्वास जर कमी झाला की बँका आणि गुंतवणूकदार सुरक्षिततेचं तत्त्व अवलंबतात, सुरक्षितता वाढवतात
यालाच इकॉनॉमिक्समध्ये कंप्लायन्सचा नियम म्हणतात. हे कंप्लायन्सचा नियम म्हणजे पालन करण्याची जी प्रक्रिया आहे ती वाढवल्या जाते. आणि कंप्लायन्स म्हणजे नेमकं वेगळ्या प्रकारच्या बँकातील ग्राहकांना ओळखणं असो, म्हणजे ग्राहक ओळख प्रक्रिया ज्याला आपण KYC म्हणतो, याची जास्त तपासणी, डॉक्युमेंटेशन ठेवणं, जास्त मॉनिटरिंग ठेवणं, रिपोर्टिंग ठेवणं, हे सगळं मोठ्या प्रमाणात होतं. त्याचा परिणाम काय होतो? व्यवहारांना वेळ जास्त लागतो, व्यवहार महाग होतात, काही लोक किंवा कंपन्यांना फंडिंग किंवा निधी मिळवणे हे अर्थव्यवस्थेमधून शक्य होतं, फार कठीण होतं. म्हणजे जागतिक अर्थकारणामध्ये या इपिस्टिन फाईलमुळं एक प्रकारे अविश्वासाचं वातावरण निर्माण होऊ शकतं, जे झालेलं देखील. हे एका रात्रीत क्रॅश किंवा अचानक कोसळणं असं घडत नाही. फायनान्शियल सिस्टीम ज्याला आपण आर्थिक व्यवस्था म्हणतो, ज्याला फ्रिक्शन किंवा एक अडथळा म्हणतो, हे अडथळा वाढू शकतो. या इपिस्टिन फाईलच्या निमित्तानं जागतिक अर्थकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्थशास्त्रज्ञ विचार करू लागले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक त्याच्यावर बोलू लागलेले आहेत. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की मोर दॅन 1 बिलियन हा जो मुद्दा त्यांनी सांगितला हा फार मोठा आहे. दुसऱ्या आपण पडताळल्या मुद्द्याकडे जर पाहतो या मुद्द्याकडे, तर राउटर्सच्या अहवालानुसार 31 ऑगस्ट 2023 मध्ये कोर्टातील सुनावणीमध्ये US व्हर्जिन आयलँडच्या वकिलांनी असा दावा केला की JP मॉर्गन या बँकेने इपिस्टिनसाठी 16 वर्षांमध्ये मोर दॅन 1 बिलियन व्यवहार प्रोसेस केले. आता या राउटरच्या या अहवालानुसार हे जे व्यवहार आहेत नंतर सस्पेशियस, ज्याला संदिग्ध किंवा शंकास्पद व्यवहार म्हणून हे अमेरिकेमध्ये आढळले. आता US ट्रेझरी डिपार्टमेंट जे आहे, USचा जो ट्रेझरी डिपार्टमेंट आहे, कोषागार विभाग आहे, अमेरिकेचा जो खजिना विभाग आहे, याकडे रिपोर्ट केल्याचंही त्या सुनावणीमध्ये सांगितलं. आता इथे दोन गोष्टी आपल्याला स्पष्ट कळतात. राउटरचा जो रिपोर्ट आहे मित्रांनो, तो कोर्टातला दावा किंवा ॲलिगेशन जो आरोप केलेला आहे ते आपण या सगळ्यावरून काय सांगायचं आहे की सगळ्याचा अर्थ असंही नाही सांगते की सगळा पैसा बेकायदेशीर होता. मात्र अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा आकडा एक मोठा आकडा आहे, हा एक मोठा सिग्नल आहे. तो जगाच्या अर्थव्यवस्थेला हे सांगू पाहतोय की या पैशाचा गैरउपयोग झाला तर नाही. रिस्क फ्लॅजेस ज्याला म्हणतात, रिस्क फ्लॅग्स ज्याला म्हणजे जोखमीच्या सूचना, रिस्क फ्लॅग्स म्हणजे जोखमीच्या सूचनांकडे दुर्लक्ष झाले तर स्केल प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. मग नियामक संस्था ज्याला रेग्युलेटिंग बॉडी म्हणतात, ते गुंतवणूकदार आणि बँका हे सगळेच काय होतात, अलर्ट होतात. आणि जेव्हा दंड पैशात दिसतो ना तेव्हा नियम बदलतात. आता आपण थोडं थेट बोलूया की बँकांना सर्वात जास्त जी समजते ना ती भाषा समजते पैशाची. पहिला सेटलमेंटचा किंवा समझोतेचा जो करार आहे, तर त्या कराराअंतर्गत राउटर्स या अहवालानुसार इपिस्टिन सर्वायवर्स म्हणजे जे बळी पडलेले आहेत इपिस्टिन अंतर्गत, ज्या लहान मुले बालके या इपिस्टिनच्या बेटावर ज्यांना वेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागले, त्यांना एक प्रकारे त्यांचा लैंगिक छळ झाला आणि याच्यामुळे त्यांना त्यांचा परतावा म्हणजे त्यांना कोर्टात गेल्यानंतर त्यांना जे पैसे द्यावे लागले हे तब्बल त्या इपिस्टिनच्या एकूण उत्पन्नाच्या कितीतरी पट जास्त. म्हणजे जागतिक या घडामोडीमुळे आपल्याला हे सांगायला मिळते की अशी जर मोठी घटना घडली तर परतावा द्यावा लागतो. क्लास ॲक्शन ज्याला आपण म्हणतो, क्लास ॲक्शन खटला ज्याला म्हणतो, तो अमेरिकेमध्ये JP मॉर्गन या बँकेच्या $290 मिलियन इतका सेटलमेंट जो आहे तो 2023 मध्ये कोर्टाने मंजूर केला. आणि हे जे पैसे आहेत हे पैसे जे दिले गेले तर ते इपिस्टिनच्या एकूण उत्पन्नातून ते दिले. एका अभ्यासानुसार जवळपास इपिस्टिनकडे 5.5 ते 6,000 कोटी रुपयापर्यंतची मालमत्ता होती. आता सेटलमेंटचा जर आपण विचार केला तर सेटलमेंट PBS ज्याला आपण अमेरिकन न्यूज चॅनल जे आहे त्या PBSच्या अमेरिकन न्यूज चॅनलच्या नुसार आणि असोसिएटेड प्रेसच्या एजन्सीनुसार जे डायचे जे बँक आहे, जी जर्मन बँक आहे, यांना इपिस्टिनमध्ये जे विक्टिम्स आहेत, जे पीडित आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये 75 मिलियन सेटलमेंट मान्य केलं. म्हणजे जर्मन बँकेमध्ये हा खटला चालला आणि त्या बँकेनं हा सेटलमेंट करण्यासंदर्भातलं मान्य केलं. आता हे जे दोन आकडे आहेत हे आकडे अर्थव्यवस्थेला काय सांगतात? रेप्युटेशन रिस्क आहे, प्रतिमा जोखीम आहे. अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही कंपनीची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा महत्त्वाची असते.
इपिस्टिन फाईल अंतर्गत इपिस्टिनशी जोडलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या असू शकतात. या कंपन्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर जगामध्ये जे क्रेडिट आहे, जी पत आहे, ती पत कमी होऊ शकते. हा फक्त इमेजचा मुद्दा नाही मित्र, तो लिगल आणि कायदेशीर ज्याला म्हणतो आपण तो आहे. फायनान्शियल लायबिलिटी ज्याला म्हणतो आपण, एक आर्थिक जबाबदारीत्व जे आहे तो हा मुद्दा बनू शकतो. आणि जिथं लायबिलिटी येते ना, तर तिथं बँका आपोआपच कडक नियम अवलंबतात. आता या संदर्भामध्ये राजकारणात मोठा धक्का बसलेला. रिस्क प्रीमियम जे आहे तर रिस्क प्रीमियम राजकारणामध्ये वाढायला पाहणार नाही. या स्टोरीतला एक जो महत्त्वाचा ट्विस्ट आहे तो मी ते सांगतो की राजकारण आणि प्रतिष्ठा असा इपिस्टिन फाईलच्या निमित्तानं महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक देशातल्या राजकीय घडामोडी देखील पाहायला मिळू शकतात जे अर्थकारणासोबत जुळलेले असू शकतात. बीबीसीने पीटर मॅन्डलसन, ब्रिटिश राजकारणी आहेत पीटर मॅन्डलसन, आणि जेफ्री इपिस्टिन यांच्या ईमेलच्या संदर्भामध्ये इलेक्ट्रॉनिक ईमेलच्या संदर्भामध्ये त्यांनी तो रिपोर्ट केलं आणि ज्यामध्ये इपिस्टिनच्या संबंधित ते उल्लेख वाचायला मिळत आहे. अशा जर गोष्टी बाहेर आल्या की बाजारात एक भावना तयार होते की कुठून अजून तपास वाढेल, कुठे राजकीय अस्थिरता होईल, कोण्या देशामध्ये राजकीय पार्टी उलथापालथ होईल, असे नवीन नियम येतील का, हे सगळे प्रश्न निर्माण होतात. आणि यालाच तर इकॉनॉमिक्समध्ये, फायनान्समध्ये पॉलिटिकल रिस्क प्रीमियम म्हणतात. पॉलिटिकल रिस्क प्रीमियम म्हटलं जातं. ही जी आहे राजकीय जोखमीची अतिरिक्त किंमत वेगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये भोगावी लागू शकते, ज्याला आपण अनिश्चिततेची किंमत म्हणतो. जी गुंतवणूकदार असतील, जे वेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये इंटरेस्ट रेटच्या संदर्भामधल्या बाबी असतील किंवा कॅपिटल फ्लोज आहे, कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रश्न असेल, यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर लोक व्यवहार करताना लोक काय करतात, सेफ हेवनकडे पाहतात. सेफ हेवनकडे त्यांची धाव असते. यामुळेच आज सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणे वाढलेले पाहायला मिळतात की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अनिश्चितता वाढली की अनेक गुंतवणूकदार काय करतात की सेफ झोन म्हणून वाटणाऱ्या पारंपरिक असेटकडे पाहतात. पारंपरिक असेट म्हणजे गोल्ड आहे, सोनं आहे, हा त्यातला जे क्लासिकल पर्याय आहे मित्रांनो. आणि त्यामुळे सोन्याचे रेट देखील वाढलेले पाहायला मिळतात. या राउटरच्या अहवालामध्ये आणि investing.com नुसार ANZने गोल्डसाठी 2025ला जे 3,800 औंस डॉलरपेक्षाही 2026मध्ये हा अजून आकडा फुगू शकतो. म्हणजे सोन्याचे दर अजून वाढू शकतात असं देखील या अहवालामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे जेणेकरून एक सेफ गुंतवणूक म्हणून लोक सोन्याकडे पाहत आहेत आणि म्हणून त्याची देखील किंमत वाढत आहे. आणि त्याचा डायरेक्ट संबंध हा आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराशी होत आहे. मायनिंग.com या वेबसाईटनं JP मॉर्गन जी बँक आहे याचा अंदाज रिपोर्ट केला आहे की 2026च्या तिमाहीमध्ये जवळपास गोल्डचे जे रेट आहेत ते $4,000 जास्त औंसपर्यंत जाऊ शकतात. इथे एक महत्त्वाची स्पष्टता मला सांगायला वाटते की अनेक फॉरकास्टिंगचे अनेक कारणे असतील, पूर्वानुमानाचे अनेक कारणे असतील. सेंट्रल बँक जी असते तर ती सेंट्रल बँक बाईंग अँड इन्फ्लेशन फेअर्स, ज्याला महागाईची जी भीती आहे ती जिओपॉलिटिकल भूराजकीय तणावात इपिस्टिन फाईल हे एकमेव कारण नाही, मात्र महत्त्वाचं कारण आहे. पण अशा घटना काय सांगतात, जागतिक अर्थकारणाला एका अनिश्चित धोक्याकडे जाऊ शकतात. सेफ हेवनचं नॅरेटिव्हला हातभार लोक लावू शकतात. मार्केटमध्ये असा प्रकारचा प्रचार होऊ शकतो की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अनेक परकीय कंपन्यांचे लोक इपिस्टिनशी जोडल्यामुळे आता या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे सेफ नाही, असा एक सूर जाऊ शकतो. भारतासाठी जर विचार केला तर भारतासाठी हा विषय बहुतेक वेळा अप्रत्यक्ष आहे, परंतु महत्त्वाचा आहे. जेव्हा जागतिक बँका आणि फंड्स कंप्लायन्स कडक करतात ना, तेव्हा क्रॉस बॉर्डर सीमापार जे व्यवहार होतात, एका देशाशी दुसऱ्या देशाशी जे व्यवहार होतात, तर त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी अजून कायदे कडक केल्या जाऊ शकतात. ज्याला ड्युअल डिलिजन्स म्हणतो, ज्याला सखोल तपासणी केल्या जाऊ शकते. ही सखोल तपासणी अनेक येणाऱ्या भावी काळामध्ये वेगळ्या प्रकारचे जे करार ट्रेडच्या संदर्भामध्ये पाहायला मिळतील, त्याच्यामध्ये या कडक तपासण्या होऊ शकतात. अप्रुव्हल्स मिळवताना खूप जास्त वेळ लागू शकतो कंपन्या. सेटलमेंट ज्याला म्हणू शकतो, लिटिगेशनचे जे खटले आहेत ते रिस्कच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने अजून कडक होऊ शकतात. आणि म्हणून भारतीय ज्या कंपन्या आहेत, स्टार्टअप आहेत, संस्था आहेत, यांनी काय करायला हवं, यांनी KYC डॉक्युमेंटेशन जे आहे जे अगदी क्लीन आणि अपडेट ठेवणं ह्या महत्त्वाचं.
ज्या आपल्या बँका, राष्ट्रीयकृत बँका अजूनही करत आहेत, तर त्याच्यामध्ये अजूनच नवीन प्रकारच्या ज्या पारदर्शक सूचना ते पाहायला मिळू शकतात. बेनिफिशनल ओनरशिपसारखा जो आहे की जो मेन त्या संपत्तीचा मालक आहे त्याचे आयडेंटिफिकेशन करणं असो, डॉक्युमेंटेशन करणं असो, सोर्स ऑफ फंड्स असो, हे सगळे पुरावे मजबूत करण्याच्या संदर्भामध्ये नजीकच्या काळामध्ये बदल करण्यात एकंदरीतरित्या ग्लोबल स्क्रुटिनी या निमित्तानं सुरू होऊ शकतो. जागतिक पातळीवर झालेला हा जो परिणाम आहे, या परिणामामुळे अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्था, बँका याच्यावर परिणाम होऊ शकतो. त्यांची पत कमी होऊ शकते, रिस्क बॅरियर त्यांना येऊ शकते. आणि त्यामुळे मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा जो मुख्य सार आहे की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ज्याला आपण म्हणतो, इथल्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने जे 3.5 मिलियनचे रिस्पॉन्डेंट पेज जे रिलीज केलं, याची जे अधिकृत आकडेवारी किंवा पेजेस जाहीर केलं, तर यामध्ये ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकता ही जी वेव आहे ही खूप मोठी आहे. कितीतरी वर्ष लागू शकतात. आणि त्यामध्ये प्रामुख्याने राउटरच्या अहवालानुसार कोर्टामध्ये मोर दॅन 1 बिलियन व्यवहाराबद्दल दावा झालेला आहे. म्हणजे जागतिक हा जो पैसा आहे, हा पैसा प्रामुख्याने नियामक दबावाचा अजून मुद्दा गंभीर होऊ शकतो. आणि JP मॉर्गनने $290 मिलियन आणि डच बँकने $75 मिलियन सेटलमेंट केले. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की रेप्युटेशन रिस्क वाढले. प्रत्येक कंपन्यांना मार्केटमध्ये राहण्यासाठी रेप्युटेशनची किंमत मोजावी लागणार. इपिस्टीनशी जोडलेल्या अनेक लोकांना या बाबी लक्षात नजीकच्या काळामध्ये येतील. आणि ती राजकीयशील आर्थिक घडामोडी देखील पाहायला मिळेल. फायनान्शियल लायबिलिटी जी आहे, ही फायनान्शियल लायबिलिटी महत्त्वाची. शेवटी अर्थव्यवस्था कशावर चालते? मार्केट ही विश्वासावर चालते. विश्वास जर कमी झाला तर नियम कडक होतात. आणि नियम जर कडक झाले की खर्च आणि सावधरित्या बाळगणे, म्हणजे सावधपणा अजून वाढून जातो. कॉल टू ॲक्शन, कार्यासाठी बोलावणे. तुम्हाला काय वाटते की या संदर्भामध्ये जागतिक अर्थकारण या इपिस्टीन फाईलशी जे जोडलेलं आहे, अनेक कंपन्यांशी जोडलेला आहे, याचा परिणाम नजीकच्या काळामध्ये बँकिंग सिस्टीमवर होऊ शकतो, आंतरराष्ट्रीय पातळीच्या अर्थकारणावर होऊ शकतो, वेगळ्या देशाच्या अर्थकारणावर, राजकारणावर देखील होऊ शकतो. आणि बँकिंग नियम आणि पैशाचे व्यवहाराचे नियम जे आहेत ते अजून कडक होऊ शकतात. आपल्याला काय वाटतं? कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न लिहू शकता. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इपिस्टीन फाईल आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये एक ऑथेंटिक खरी जी माहिती जी आहे, जी आकडे मी वापरले आहे, सांगितले, या संदर्भामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या मी लिंक्स दिल्या आहेत. त्या लिंक जरूर पहा. धन्यवाद.